समझो इस बात को, ये गंभीर विषय है। पूज गुरुदेव ने रेहली से, हाँ मेरी तरफ मुंह कर ले, मेरी तरफ मुंह कर ले इस तरह, और सारा काम छोड़ दे। मैं आपको गुरुदेव की उस रिद्धि का आपको आज परिचय कराता हूं कि गुरुदेव के अंदर अरहत भक्ति कितनी तीव्र थी। जिस अरहत भक्ति को करने के लिए हम यहाँ आकुलित होते हैं कि 10 मिनट ज़्यादा हो गया, 5 मिनट ज़्यादा हो गया, हम थोड़ा सा भोजन कम ज़्यादा मिलता है तो हम आकुलित होते हैं कि आज हमें जल्दी नहीं करा विधान, ये इतना आकुलित है। मैं आपको बताता हूँ आचार्य भगवान का जो मुख्य प्रयोजन था, गुरुदेव की स्थिति एक कदम भी चलने की नहीं थी कुंडलपुर में। ये सब भैया लोग वहाँ थे, इन सबको पता होगा, क्योंकि आपके यहाँ से वीर सेवा दल के और बहुत से स्वयं सेवक वहाँ मौजूद थे। गुरुदेव कितने पालकी में बैठ के विहार किया था कुंडलपुर से, आंखों में सिर्फ आंसू थे हम लोग के कि ऐसी अवस्था हमने कभी नहीं देखी थी। गुरुदेव की ऐसी अवस्था कभी नहीं देखी और भगवान करे कभी देखना भी ना पड़े। उस दिन रोना आ गया जब सुना कि आचार्य सिर्फ पालकी में बैठ के गए, काया से एक कदम नहीं चल पा रहे थे। गुरुदी जैसे तैसे रेहली पहुंचे। रेहली में 2 महीने गुरुदेव ने गुजारे। रेली में गुरुदेव ने जब 2 महीने गुजारे, वहां पे कुछ थोड़ा सा बड़े बाबा की शरण में लेके लाभ हुआ, लेकिन ना जाने क्यों आचार्य सिंह का मन एक चीज के लिए मचल रहा था। ना जाने आचार्य सिंह का मन किस चीज के लिए तड़प रहा था, क्योंकि आचार्य सिंह कुंडलपुर के अंदर 50 बार एक चीज बोलते थे, सिरपुर का क्या करेंगे, अंतरिक्ष पार्श्वनाथ का क्या होगा, कैसे होगा। मेरे सामने की बात है, कई बार उसकी मीटिंगें हुई, बड़े बड़े लोगों को, श्रेष्ठ सरवर्गों को, नेताओं को, कि नहीं इस पे कुछ होना चाहिए, नहीं इस पे कुछ होना चाहिए। आचार्य भगवान ने देखना रैली के अंदर 2 महीने के अंदर ना जाने क्या अपना मन डेवलप किया, और क्या बड़े बाबा रैली के और क्या सिरपुर के पार्श्वनाथ भगवान में ना जाने क्या चर्चा हुई। और ऐसी चर्चा हुई कि जो एक कदम नहीं चल पा रहा था, आचार्य भगवान के अंदर में रिद्धिधारी कहूँ, सिद्धिधारी कहूँ, जो कुछ सब कहूँ, 600 किलोमीटर इस काया से चलकर सिरपुर पहुंचे। सिर्फ किसके लिए? अपन सबके लिए, कि बड़े बाबा मुक्त तो होना चाहिए, पार्श्वनाथ भगवान जंजीर से छूटना चाहिए और जन जन के दर्शन होना चाहिए। ऐसे आचार्य सिंह ने जिस सपने को देखा, गुरुदेव की अनन्य शक्ति, अनन्य तप ने जिनको मुक्त कराया, जो 140 साल पुराना केस, 100 साल से भी ज्यादा जिसको हम लड़ते लड़ते हो गए थे, पूज गुरुदेव की उस शक्ति को श्वेतांबर दिगंबर दोनों समाजों ने माना। दोनों समाज गुरुदेव के चरणों में आकर जैसा भी वहां पर बना सबने किया। ब्रह्मचारी तात्या भैया इत्यादि ये लोग वहां पर खड़े होके गुरुदेव के सामने जितनी इन्होंने मेहनत की, जितनी भैयावृत्ति गुरुदेव की उस समय की, वो अद्भुत थी। ऐसे ही भैयावृत्ति करके गुरुदेव को वहां पे स्वस्थ बनाया। लेकिन अपन सबका पुण्य बहुत कमजोर निकला। जब गुरुदेव का विहार पुनः उस तरफ हुआ और वहां की ठंड इत्यादि में गुरुदेव का शरीर रोगग्रस्त हुआ। रोगग्रस्त होते होते पुनः जब डोंगरगढ़ पहुंचे तो अपन सबका पुण्य बिल्कुल क्षीण हो गया और गुरुदेव अपन सबको छोड़कर विदा हो गए इस संसार से। लेकिन वो हम सबके ऊपर एक विश्वास करके गए हैं। उन्होंने हम सबसे विश्वास मांगा है उनसे। उन्होंने हमसे कभी कुछ नहीं मांगा। गुरुदेव ने बताओ किसी से कुछ मांगा? सिर्फ दिया ही दिया है इस संसार को। इस जिन शासन को आचार्य से ने जितना दिया, शायद हम भवो भव तक उनका ऋण नहीं चुका पाएंगे। लेकिन गुरुदेव के उस सपने को पूरा करने के लिए अपन सबको एक संगठित होकर गुरुदेव जहां भी है उनको संतुष्ट करना है, करना है, करना है। ये चीज हम प्रण लेके चलेंगे। उसी को ध्वजावाहक के रूप में पूज्य सुभाष सागर जी महाराज और सहज सागर जी महाराज आज गुरुदेव का सपना पूरा करने के लिए समय सागर जी महाराज की आज्ञा से शिवपुर में वहां पर है। उसी कार्य को आगे बढ़ाने वाले हमारे तात्या भैया वहां पर किला लड़ा रहे हैं। लेकिन विपक्ष ने गुरुदेव की भावनाओं को भी नहीं समझा। श्वेतांबर समाज ने इसको भी शायद नहीं समझा कि आचार्य भगवान हमेशा से माध्यस्थ भाव के साथ चाहते थे कि दिगंबर भी और श्वेतांबर भी, क्योंकि ये एक ही जिन शासन के 2 मत हो गए।
मतांतर हो गए, कोई बात नहीं, लेकिन जो कानून था उस कानून के अनुसार वहां पर सबको पालन करना था। लेकिन उसमें कुछ ऊपर नीचे हुआ, अपने तात्या भैया वगैरह और जो कुछ भी कुछ बोलते हैं तो वहां पर लोग रिपोर्ट लिखाना, झूठी रिपोर्ट लिखाना, झूठे केस दर्ज करना, वहां के लोगों को, वहां के कर्मचारियों को मारना पीटना, ये शोभा नहीं देता जैन समाज को। इसलिए आज अपने बीच में तात्या भैया आए हैं और भी अपनी बात रखना चाहते हैं। मेरा मन है कि कल कोल्हापुर में एक महान आंदोलन, जिसको लेकर कोल्हापुर समाज तो अपना समर्पण दे ही रही है, साथ साथ भट्टारा जी भी, साथ साथ मुनि संघ भी, और बहुत से त्यागी व्रतिगण और बहुत सी समाज साथ दे रही है। लेकिन वो तो अपना बड़ा आंदोलन होगा, लेकिन एक आह्वान मैं भी करना चाहता हूं कि जब परसों 8 तारीख को जब इस सांगली में निकले तो वह सबसे बड़ा आंदोलन होना चाहिए इस सिरपुर के लिए, अंतरिक्ष पार्श्वनाथ की सुरक्षा के लिए, गुरुदेव को सपने के लिए। तो मैं तात्या भैया को यहाँ पर बुला रहा हूँ और अपनी बात को रखें और अच्छे से आप आंदोलन की आह्वान करें लोगों को कि किस प्रकार से सबको तैयार होकर यहाँ पर आना है। सामने आ जाए, सामने आके, बिल्कुल आप तो वैसे ही मूर्ति लहान पर कीर्ति महान। चलो देवादेव पार्श्वनाथ भगवान की, चलो 2400 भगवान की, जब चारित्र चक्रवर्ती आचार्य श्री शांति सागर जी महाराज की, जलो परम पूज्य संत शिरोमणि आचार्य भगवान विद्यासागर जी महामुनि राज जी की, जलो परम पूज्य आचार्य श्री समय सागर जी महाराज की, जलो परम पूज्य मुनि श्री विशाल सागर जी महाराज की, जलो परम पूज्य मुनि श्री धवल सागर जी महाराज की, जलो परम पूज्य मुनि श्री उत्कृष्ट सागर जी महाराज की, समस्त मुनि संघ की। नहीं, आपण सर्वजण या ठिकाणी विधान करत आहोत। परमपूज्य मुनिश्री विशाल सागरजी महाराज यांचा विशाल चातुर्मास आपण सांगली नगरीमध्ये सर्वजण करीत आहोत। मला पण दुःख आहे, जर मी या भागात असतो तर कदाचित 4 महिने मी या सांगलीच्या व्यासपीठावरच असतो। पण माझं कर्तव्य मी प्रथम मानतो, गुरुनी जो आदेश दिलेला आहे, गुरुजी आज्ञा आहे, आणि गुरु आज्ञेनुसार मी गेली 2 वर्षे शिरपूरमध्ये राहतोय, त्यामुळे आपणा सर्वांचा संपर्क फारच कमी झालेला आहे। आचार्यश्रीजी ज्यावेळी शिरपूर मधून विहार केले आणि वर्धाला पोहोचले, आणि वर्धाला पोहोचायच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी विहारामध्ये मला बोलवून घेतले। मी आणि आचार्यश्रीजी दोघच होतो, आणि आचार्यश्रीजी मला सांगितलं की उद्यापासून तू इथून जायचं आहे आणि तुला एक जबाबदारी देत आहे, आणि तू इथून पुढे शिरपूर मध्ये राहायचं आहे। आणि गुरुने एकदा आपल्यास सांगितलं तर मी हे करत नाही आणि हे मला जमत नाही असं आतापर्यंत आपण कधी आचार्यांच्या समोर बोलले नाही, आणि ते काय सांगितले तेच आतापर्यंत करत आलो, आणि त्यानुसार शिरपूर मध्ये राहिलो। आचार्यांचं एक इच्छा होती, वास्तविक जर बघितला तर ही जबाबदारी मला आचार्यांनी नेमावरच्या पंचकल्याणीच्या अगोदर 1 वर्ष अगोदर मला सारखं 3-4 वेळा मी नेमावरला गेलो तर मला एकच बिंबवत होते, तात्या शिरपूरला एक चांगला ब्रह्मचारी पाहिजे आहे, एवढंच म्हणणार। तू राहा, काय माझं नाव घेणार नाहीत, काय नाही। प्रत्येक वेळी गेलो 4-5 वेळा कुंडलपूरला गेलो त्या महामहोत्सवच्या अगोदर, तर तिथं पण एक ब्रह्मचारी द्यायचा। आणि असं करून आचार्यजींनी सांगितलं, आपण त्यांच्या गुरु आज्ञेमध्ये, गुरु आज्ञा हेच आमचं सम्यक दर्शन आहे। आणि त्यामुळं
त्या ठिकाणी आचार्यजी येण्यापूर्वी आचार्यजींची हीच भावना होती, 42 वर्षे आपले अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान कैदेमध्ये आहेत, कुलपामध्ये बंद आहेत, कुणाला कशी पूजा करायची तशी करू दे, परंतु एकदा आमचे अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवानांना कैदेतनं आपण मुक्त करूया. आणि आचार्यजी चातुर्मासामध्ये स्वतः सुप्रीम कोर्टाच्या काही वकिलांना त्या ठिकाणी बोलवून घेतले होते दिल्लीसनं आणि सांगितले होते काय पण करा, एवढं कुलूप काढा. आणि एक सुनील जैन यांच्यावर ॲडव्होकेट आहेत दिल्लीचे, त्यांच्यावरती आचार्यांनी जबाबदारी दिली आणि त्यांनी स्वतंत्र एक कॅवेट दाखल केलं मंदिर उघडण्यासंदर्भातचं. आणि मग सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिला. डिसिजन नाही, हा अंतरिम निर्णय आहे, अजून मुख्य डिसिजन होणार आहे. त्याने एवढेच इंटिरियम डिसिजन मध्ये सांगितलं की 1905 दिगंबर श्वेतांबरामध्ये जो समझोता झालेला होता की 3 तास दिगंबरांनी पूजा करायचं, 3 तास श्वेतांबरांनी पूजा करायचं, त्या समझोतीनुसार मंदिर उघडावं आणि तुम्ही पूजा अर्चा तुमची सुरू करावी. आणि जो डिसिजन आहे तो रिलीजियस ऍक्ट जो आहे, त्या रिलीजियस ऍक्टचा घटनापीठापुढे एका घटनापीठापुढे सुनावणी सुरू आहे. त्या रिलीजियस ऍक्टची घटनापीठापुढे सुनावणी झाल्यानंतर, त्या रिलीजियस ऍक्टचा निर्णय झाल्यानंतर मग तुमचं मूर्ती संदर्भात दिगंबरांची काही श्वेतांबरांची ते आम्ही निर्णय नंतर करू. आणि त्या पद्धतीने 3-3 तास चालू झालेला आहे. सगळ्यांना समज आहे की आत्ता कोर्टाने निर्णय दिलाय की 3-3 तासाचा. 3-3 तासाचा निर्णय आत्ताचा नाही. 3-3 तासाचा निर्णय 1905चा प्रिव्ही काउन्सिल, त्यावेळी इंग्रज सरकारच्या काळामध्ये जे कोर्ट होतं, त्या कोर्टासमोर दिगंबरांनी श्वेतांबरांनी ही आमच्या दिगंबर समाजाचे त्यावेळी जे कोणी प्रतिनिधी असतील त्यांची ही पहिली मोठी चूक की 3 तास त्यांना मान्यता द्यायचं काही कारण नव्हतं, कारण त्याच्या अगोदर हा 3-3 तासाचा नियम नव्हता. ही आमच्या लोकांची एक चूक झालीच त्यावेळी. जे कोणी असतील किंवा त्यांना इंग्रजी समजलं नसेल आणि नुसतं सह्या घेतल्यात असं पण वाटतं त्याच्यात सगळं वाचून. त्याच्यानंतर वय दोनों का बोलतो. तर अशा पद्धतीनं तुम्हाला एवढंच सांगतो की आता सारखं जे भांडण चाललंय, बऱ्याच लोकांच्या गैरसमज आहेत म्हणून 2च मिनिटं घेतो. भांडण चाललंय आतापर्यंत 3-3 तासच्या पूजे संदर्भात एकदा सुद्धा भांडण, एकदा सुद्धा विवाद झालेला नाही आहे. अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान ह्या केवळ आणि केवळ एका मूर्तीचा विवाद आहे. अन्य कोणत्याही मूर्तीचा विवाद त्या मंदिरामध्ये नाही, कारण त्या मंदिरामध्ये 16 विधीवर 42 प्रतिमा आहेत आणि त्या 42 प्रतिमा सगळ्या दिगंबरांच्या आहेत. आणि फक्त दिगंबरी प्रमाणेच, परंपरेप्रमाणेच त्याचं पूजन अर्चन आज पण होतं. आता वाद का सुरू झाला? आता वाद सुरू आहे हळूहळू एकेका मूर्तीवर ते अतिक्रमण चालू केलं. पहिला क्षेत्रपालजीची विधी धरली, त्यानंतर पद्मावतीची विधी धरली. त्यांना कदाचित वाटलं तिथं तात्या भैया, आचार्य विद्यासागरांचे हे सिद्धांत सागर महाराज वगैरे आहेत, त्यामुळे क्षेत्रपाल पद्मावतीकडे त्यांनी लक्ष देणार नाहीत. परंतु त्या क्षेत्रपाल पद्मावती दिवशी, ज्या दिवशी आपण त्या ठिकाणी ते अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, त्या दिवशी पहिला विरोध करायला त्या पूजेला जर कोण उभा असेल तर आचार्य विद्यासागराचे ब्रह्मचारीच होते. तर त्या ठिकाणी हे सगळं त्यांनी प्रकार हळूहळू सुरू करायला लागले आणि म्हणून आपण विरोध, अगदी त्या बार्डीनं शेंदूर होतायला लागले. अशा पद्धतीने सगळे प्रकार आणि हा विवाद आता तिथं दुसऱ्या मूर्तीवर अतिक्रमण सुरू झालंय म्हणून तिथं विवादाने भांडणं झालेले आहे. आणि असं हे सातत्यानं होत आहे. आणि या सगळ्या गोष्टीकडे आम्ही प्रशासनाकडे अनेक वेळा पोलीस केसेस केले, पोलीस केस करायला गेलो. आता 12 ऑगस्टला उसाच्या बुडक्यानं मारहाण मला सुद्धा झालेली होती. आम्ही तिथे गेलो केस करायला. मी 8 वाजता गेलो तर रात्री 1:30 वाजेपर्यंत माझी पोलीस केस त्यांनी घेतली नाही. आणि माझ्या अगोदर माझ्यावर श्वेतांबरांनी बोलवून माझ्यावर केस नोंदवायला लावली. त्यांची, माझी तर केस घेतलीच नाही अगोदर त्यांची. तर अशा पद्धतीनं पोलीस प्रशासन पण एकांगी वागायला लागलेलं आहे. आणि म्हणून आम्ही
आता काही लोकांचा प्रश्न आहे, प्रश्न शिरपूर वाशिम जिल्ह्यामध्ये मोर्चा सांगली कोल्हापुरात का, अशा पण काही लोकांचे प्रश्न आहे. मोर्चा सांगली कोल्हापुरामध्ये एवढ्यासाठी आहे की पहिला मोर्चा आम्ही सगळे वाशिम मध्येच काढून बसलो, 2-2 मोर्चे त्या ठिकाणी काढून बसलो आणि त्या ठिकाणी प्रशासन आता जागा होत नाही. म्हणून आता आम्ही ठरवलंय निव्वळ सांगली कोल्हापूरच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आता मोर्चे घेऊन जाणार. आणि त्यातला पहिला मोर्चा छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण 1 तारखेला काढला. आता त्याच्यानंतरचा उद्या कोल्हापूरला व्हायला लागलेला आहे 7 तारखेला आणि परवा दिवशी सांगलीत व्हायला लागलेला आहे. मी एवढेच सांगतो, सगळं तुमचा आमचा संबंध कितीतरी दिवसाचा आहे. हे सगळं संबंध इथं ठेवून, सगळं घरदार ठेवून मी 2 वर्षे गुरु आज्ञेसाठी त्या ठिकाणी सगळं 2 वर्षे पूर्ण 24 तास बसलोय. तुम्ही 2 दिवस 2 तास देऊ शकत नाही का? 2 दिवस 2 तास, 1 तास तिथल्या मोर्चाला, 1 तास इथल्या मोर्चाला आपण देऊ शकत नाही. निश्चित दिलं पाहिजे. आणि हा फक्त केवळ एवढ्यासाठी अंतरिक्ष पाठनात भगवान हा विषय नाही. ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही शासनाच्या द्वारे आदेश येत आहेत दिगंबर जैन समाजा संदर्भात, त्या सगळ्या आदेशामध्ये गुजराती श्वेतांबरीकरण सुरू झालेलं आहे. कसं सुरू झालं? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गुजराती श्वेतांबर मंत्री, महाराष्ट्राचा अल्पसंख्याक आयोग गुजराती श्वेतांबर, जैन समाजाचा प्रतिनिधी म्हणून गुजराती श्वेतांबरी सदस्य. महाराष्ट्र शासनानं 2550वा भगवान महावीर 2550वा महोत्सव समिती शासनाच्या वतीने केली. 8 लोकांची केली. 8 लोकांच्या पैकी 7 गुजराती श्वेतांबरी, 1 दिगंबर प्रतिनिधी. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 2550व्या निर्वाण महामहोत्सवाच्या निमित्तानं निबंध स्पर्धेचं आयोजन केलं. आणि या निबंध स्पर्धेसाठी जी पुस्तिका 32 पानाची पुस्तिका महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रकाशित झाली, ती पण सगळी श्वेतांबरी इतिहासाप्रमाणे. कसं? भगवान महावीरांचं लग्न झालं, भगवान महावीरांना मुलगी होती, भगवान महावीरांनी दीक्षा घेतल्यानंतर देव वस्त्र धारण केले, अशा पद्धतीचं सगळं श्वेतांबरी इतिहास आमच्या दिगंबर जैनांच्यावर, महाराष्ट्रीयन दिगंबर जैन समाजाच्यावर लादण्याचा प्रयत्न ह्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक श्वेतांबरी मंत्री करत आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यांना विरोध म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं गुजराती श्वेतांबरीकरण जे चाललेलं आहे, जैन म्हणजे केवळ तेच, दिगंबर जैनाने तर काही किंमतच नाही, अशा पद्धतीचं वर्तन महाराष्ट्र शासन करायला लागलेलं आहे. त्या शासनाला जाणीव करून द्यायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये मूल महाराष्ट्र निवास दिगंबर जैन समाज अजून जागा आहे. आणि जागा आहे हे दाखवून देण्यासाठी आपल्यासनी 7 आणि 8 तारखेला आमच्यामध्ये काय जागरूकता आहे आणि किती मोठ्या संख्येने आम्ही येऊ शकतो आणि आमची ताकद काय आहे दिगंबरांची, हे दाखवण्याची आज वेळ आलेली आहे. आणि आता सध्या निवडणुका हे ते सगळं तोंडावर आले, त्यामुळं हे सगळ्या गोष्टीची दखल शासनाला घ्यावी लागणार आहे. म्हणून ह्यावेळी एकदा ताकद दाखवायची, सगळ्या दिगंबर जैन समाजाची ताकद दाखवण्यासाठी आपण सगळीजण कोल्हापूरला पण तुम्ही या, तिथलं आम्ही सगळ्या गावागावात दोन्हीकडचा प्रचार करायला लागलोय. कोल्हापूरची लोक पण पुन्हा सांगलीला यायला सांगायला लागलोय. आता अनेक गावामध्ये फिरायला लागलोय, अनेक गावामध्ये आता गेल्या 2 दिवसात जवळजवळ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी 100 गावात तरी मिटिंगा घेतल्या असतील. महिलांच्या गाड्या फिरायला लागल्यात, आमच्या पुरुषांच्या गाड्या फिरायला लागल्यात, पुकारणाऱ्या गाड्या फिरायला लागल्यात, कार्यकर्त्यांच्या जबाबदारी दिल्यात. मी 2 दिवस फक्त, पण 2 दिवसात सगळ्यांनी मी असा खडबडून हलवले की कोण कुठल्या गावात जाऊन मिटिंग घ्यायचं ते सगळं प्लॅनिंग केले. आणि त्या पद्धतीने सगळीकडे चांगला प्रतिसाद पण आहे. त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी, आता वेळ फार झालेला आहे, तुम्हाला अजून वासा करायचा आहे, त्यामुळं वेळ जास्त घेत नाही. महाराजजी स्वतः मोर्चामध्ये येणार आहेत. या सांगलीच्या मोर्चासाठी तर अनेक साधू यायला लागलेत. आचार्य चंद्रभूसागर महाराज जी यायला लागलेत, निरापस्कर म्हणून विद्यासागरजी महाराज जी यायला लागलेत,
नांदणीचे भट्टारक जिनसेन भट्टारक जी ते स्वतः सांगलीत मोर्चाला येणार आहेत. तर अशा पद्धतीनं सर्व दिगंबर जैन समाज एकवटून या ठिकाणी यायचं आहे. आणि आता फक्त जाता जाता एकच विनंती करतो, आपण इथे जितके लोक आहोत तेवढं तुम्हासनी सगळ्यासनी उद्या संध्याकाळपर्यंत वेळ देते. आजचं संध्याकाळ आणि उद्या ह्या एवढ्या काळामध्ये इथं आज प्रत्येकाने संकल्प करायचा आहे. आज झोपायच्या अगोदर आपले जेवढे नातेवाईक पाहुणे आहेत त्या सगळ्यांना कमीत कमी 10 फोन करायचे. काय सांगायला लागलोय? 10 फोन करायचे आणि सांगायचंय सांगलीला या, कोल्हापूरला या, हे सांगायचं आहे. 10 फोन उद्या 10 फोन करायचे आहेत. जमेल? हाथ खड़ा करके दिखाओ कितने लोग फोन करोगे, बताओ. मी काय सांगायला लागलोय? बहुत अच्छा. मी काय सांगायला लागलोय? व्हॉट्सअप करायचं नाही. फोन व्हॉट्सअप करायचं नाही. आगे सरका दो नहीं तो तुम लोग. फोन उचलायचा आणि फोन करायचा. तुमच्या घरात कुणाचं तर लग्न असेल, काहीतरी कार्य असेल तर तुम्ही फोन करून निमंत्रण देताय की नाही? मग आता इथं धर्मरक्षणाचा विषय आहे. एकदा कधीतरी धर्मरक्षणाच्या विषयासाठी आमच्या या फोनचा उपयोग होऊ दे ना. 10 फोन करायचे फक्त. मी प्रत्येक गावागावात हे सांगायला लागलो. प्रचाराची यंत्रणा कशी राबवायचं? आता तुम्ही ते 250-300 लोक असाल. 250-300 लोक असाल. आज एक तुम्ही फोन केला तर आज एका झटक्यात एका तासात 2,500-3 हजार लोकांच्या पर्यंत आम्ही पोहोचू शकतो. त्यांना विनंती करा की तुम्ही 10 फोन करा. 10 मिनिटात तुम्ही 30,000 लोकांच्या पर्यंत पोहोचू शकता. 10 मिनिटात. हे व्हॉट्सअपवर काय होतंय, काही लोक ऑल डिलीट करत जातात, ऑल क्लिअर करत जातात. त्याच्यामध्ये आपले मेसेज वाचतात नाही वाचतात. त्यामुळं डायरेक्ट फोन करा. तुमचे जेवढे पाहुणे असू देत, कर्नाटक असू देत, कुठं असू देत, सगळ्यांनी फोन करायचे आहेत. व्हॉट्सअप बिलकुल करायचं नाही. व्हॉट्सअप करणाऱ्यांची टीम स्वतंत्र आहे, ते सगळे करायला. ती जबाबदारी तुमच्यावर नाही आहे. तुमच्यावर जबाबदारी फोनची. तर एवढं फोनच्या माध्यमातून सगळीकडे प्रचार प्रसार केला ना तर कशाला कुठलं पेपर आणि टीव्ही काय लागत नाही. ही माउथ पब्लिसिटी फोनची आहे ना. एका दिवसात तुम्ही 50-60 हजार लोकांच्या पर्यंत पोहोचू शकता. एका दिवसात नाही, एका तासात. एकाच तासात. फक्त त्याच्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे आणि धर्मासाठी समर्पण पाहिजे आणि धर्मासाठी काहीतरी करायची उर्मी पाहिजे. जर ती असेल, ज्याच्यामध्ये ही धर्मासाठी काहीतरी करायची उर्मी आहे, धर्मासाठी समर्पण करायची भावना आहे, ते आज फोन करतील. ज्यांच्यामध्ये धर्मासाठी काही करायची उर्मी नाही ते फोन करणार नाही. एवढं लक्षात ठेवा. एवढीच विनंती करतो. आपण केवळ स्वतः यायचं नाही, प्रत्येकाने कमीत कमी 10 लोक आणण्याचा प्रयत्न कसा करायचा हे आपण बघितलं पाहिजे. एवढे आपल्या सर्वांच्या समोर भावना ठेवतो. आणि आपण सर्वजण, मी काय तुम्हाला निमंत्रण देत नाही, तुम्ही सगळे येणार आहे हे मला पक्का माहिती आहे. मी आता फक्त तुम्हाला येण्याचं निमंत्रण देत नाही, तर तुम्ही बाकीच्या लोकांना कसं आणायचं, त्यासाठी कसं प्रयत्न करायचं ह्याची तुम्हाला योजना दिलाय. पुन्हा सर्वांना या दोन्ही मोर्चांमध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती करतो. आणि मी या ठिकाणी माझं मनोगत संबोधतो. ओम नमः. अब पक्का आ गया. अच्छा, एक बात और, अब कल अपने को इसमें संयोग भी करना है. कोल्हापुर का सफल बनाना है. कितने लोग सफल बनाना चाहते हैं? कोल्हापुर का सफल बनाओगे ना? महिला वर्ग कोल्हापुर के इसको सफल बनाएंगे कि नहीं अपन लोग? तो कल सुबह विधान कर लें फिर, क्योंकि दोपहर में लोग जिनको जाना वो कोल्हापुर के इसमें जा सकते हैं. सुबह रख लें विधान, सुबह रख लें फिर विधान. कल का जो छोटा विधान रखेंगे, कल पंच परमेष्ठी विधान या जो भी है, अपने पास ना नमोकार की है ना. बड़े बाबा का कर लेते हैं, कुंडलपुर के बड़े बाबा का कर लेते हैं, क्योंकि आचार्य श्री का भावना को भी बड़े बाबा ने हमेशा पूरा किया है. तो कल और परसों का भी बड़े बाबा ही पूरा करेंगे. तो कल बड़े बाबा का बहुत छोटा विधान है, 1 घंटे 1.25 घंटे का विधान है. 6 बजे से 9 बजे तक फ्री हो जाएंगे. फिर 10 बजे आपको आरचर्या वगैरह जाके यहाँ से सीधा कोल्हापुर है.